भारताच्या दबावानंतर पाकिस्तान घाबरल्याचं दिसतंय. पाकिस्तान पोलिसांनी जैश ए मोहम्मदवर कारवाई करायला सुरुवात केली. भवालपूरमधील जैशचं मुख्यालय पाकनं ताब्यात घेतलं, पण ही कारवाई आहे की निव्वळ ड्रामा हे अद्याप स्पष्ट नाही. जम्मू काश्मीर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. काश्मीरमधल्या फुटीरतावादी नेता यासिन मलिकला अटक केली आहे. श्रीनगरमधल्या घरातून यासिन मलिकला जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतलं. पुलवामात 14 फेब्रुवारीला झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या काही क्षणापूर्वीचा एक एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ TV9च्या हाती लागलाय. सीआरपीएफ जवानांच्या ज्या बसला दहशतवाद्यांना टार्गेट केलं होतं त्या बसमध्ये असलेल्या एका जवानानं हल्ला होण्यापूर्वी काही क्षणाआधी तो व्हिडिओ आपल्या पत्नीला व्हॉट्सअप केला. शहीद जवानांच्या पत्नीनं हा व्हिडिओ शेअर केलाय. भारतच दहशतवाद पसरवतो असा आरोप पाकिस्तानी लष्करानं केला. आम्ही स्वतः दहशतवादाविरुद्ध लढत असून कसलाही विचार न करता भारताकडून पाकिस्तानवर आरोप लावले जात असल्याचं पाकिस्तानी लष्करानं पत्रकार परिषदेतून सांगितलंय. दरवेळेस निवडणुका आल्यावर भारतामध्ये दहशतवादी हल्ले कसे होतात असा सवाल पाकिस्ताननं केलाय. पुलवामा नियंत्रण रेषेपासून दूर आहे. हल्ला करणारा तरुण भारतीय होता. हल्ल्यात वापरण्यात आलेली गाडी भारतीय होती. मग हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध काय असा सवाल पाकिस्ताननं केलाय. पुलवामाच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादी विरोधी पथकानं जैश ए मोहम्मदच्या 2 दहशतवाद्यांना अटक केली आहे. शाहनवाज तेली आणि आकिब मलिक अशी दहशतवाद्यांची नावं आहेत. जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर तब्बल आठवडाभरानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. दहशतवादाचा उल्लेख करण्यास चीनच्या असलेल्या विरोधामुळेच UNSC कडून हल्ल्यासंदर्भातील निवेदन येण्यास 1 आठवड्याचा विलंब झाल्याची सूत्रांची माहिती आहे. पाकिस्तानला भारताकडून जात असलेलं पाणी अडवण्यात येणार असून या संदर्भात टेक्निकल DPR तयार करण्याचे आदेश मी माझ्या विभागाला दिलेत असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. हवा तेवढा पैसा उतू पण पाकिस्तानला जाणारं पाणी अडवू असं गडकरी म्हणतात. पुलवामा हल्ल्यानंतर देशातील विविध भागांमध्ये काश्मीरी विद्यार्थ्यांना झालेल्या मारहाणीची सुप्रीम कोर्टानं शुक्रवारी दखल घेतली. केंद्र सरकार आणि महाराष्ट्रासह एकूण 11 राज्यांना नोटीस बजावली आहे. काश्मीरी विद्यार्थ्यांवरील बहिष्कार, मारहाणीच्या घटना रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवावी असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. काश्मीरी तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी यवतमाळमधल्या युवा सैनिकांची हकालपट्टी करण्यात आली. राग दहशतवादाविरुद्ध ठेवावा, निष्पापांवरती का, तसंच दहशतवादाची सजा कोणत्याही भारतीयाला नको असं ट्विट करत आदित्य ठाकरेंनी त्यांची हकालपट्टी केली. तालुक्यातील धोत्रा भनगुजी इथल्या कार्यक्रमादरम्यान नेत्यांच्या भाषणामधील वक्तव्यांवरून काँग्रेस भाजप कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले असता त्यांच्यावर वाद होऊन पुन्हा पोलीस ठाण्यावरतीच दगडफेक करण्यात आली. यात पोलीस उपनिरीक्षक मोहन पाटीलसह 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. दरम्यान पोलिसांनी सौम्य लाठीमार करत पोलीस ठाण्यासमोर जमलेल्या जमावाला पांगवलं. ही घटना 22 फेब्रुवारीच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारासची आहे. चिखली पोलीस ठाण्याच्या परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे. शरद पवार यांच्या माढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली अंतर्गत गटबाजी उघड झाली. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही याचा अनुभव आला. पवारांच्या भाषणादरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांचा जोरदार राडा झाला. वाद इतका टोकाला गेला की संतप्त कार्यकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांना मध्यस्थी करावी लागली. महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी जाहीर सभांच्या माध्यमातून जोरदार वातावरण निर्मिती करते. आघाडीची मुंबईतली पहिली सभा शिवाजी पार्कवरती होणार आहे आणि या सभेला 1 लाखांहून अधिक कार्यकर्त्यांची गर्दी होईल असा दावा केला जातोय. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांच्याच नजर आहेत. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या सभेसाठी सरकारकडून शिवाजी पार्क मैदान नाकारण्यात आलं असताना भारिप बहुजन महासंघ आणि MIMच्या वंचित बहुजन आघाडीला मात्र शिवाजी पार्कात सभा घेण्यास परवानगी देण्यात आल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात. शिवाजी पार्कवर राहुल गांधींच्या सभेला नकार मिळाल्यानं त्यांची सभा MMRDAच्या मैदानावर होईल. यासाठी अशोक चव्हाण आणि संजय निरुपम यांनी MMRDA मैदानाची पाहणी केली. 1 मार्चला राहुल गांधींची सभा होणार आहे. संभाजी नव्हे ते मनोहर भिडे आहेत आणि मनोहर भिडे हे सरकारचे जावई आहेत म्हणून त्यांच्यावरच्या केसेस मागे घेतल्या आहेत असं वक्तव्य आमदार नितेश राणेंनी केलं. मात्र मराठा समाजातील मराठा कार्यकर्त्यांवरतीच अत्याचार आणि अन्याय सुरू असून त्यांना काही सवलती मिळत नाहीत, पण मनोहर भिडेंना पोलीस ठाण्यात सुद्धा बोलावलं जात नाही. आमचं सरकार आलं की बघू कोणावर किती केसेस टाकायच्या असा इशारा नितेश राणेंनी दिलाय. पुण्यातल्या कोंढवा इथे एका ई-लर्निंग स्कूलचं भूमिपूजन राज ठाकरेंच्या हस्ते झालं. सगळ्यांचेच कान यावेळी टवकारलेले होते, पण राज यांनी माझा तोफखाना तयार आहे, फक्त आचारसंहितेची वाट बघतोय असं सांगून हल्लाबोलच्या तयारीत ते असल्याचं स्पष्ट झालं.
राज्य सरकारनं मराठा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चानं पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं. सरकारनं मान्य केलेल्या मागण्यांवर अंमलबजावणीच होत नसल्याचा आरोप करत एका गटानं 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषणाची हाक दिली, तर दुसऱ्या गटानं लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी अंमलबजावणी झाली नाही तर भाजपच्या कमळ चिन्हावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिलाय. आयसीआयसीआय बँकेच्या माजी संचालिका चंदा कोचर यांना भारत सोडून जाता येणार नाही अशी नोटीस सीबीआयनं बजावली आहे. संचालक पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी चंदा कोचर यांची चौकशी सुरू आहे. मुंबईतल्या कांदिवलीतल्या पोलिस न्यायालयात एका 10 वर्षांच्या मुलीचा विवस्त्र अवस्थेतला मृतदेह आढळला. रिचा यादव असं मुलीचं नाव असून गुरुवारपासून ती बेपत्ता होती. मध्यरात्री ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या कुटुंबियांनी कांदिवली पोलिसात दाखल केली होती. औरंगाबादेत एका महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. जमिनीच्या वादातून तिच्याच कुटुंबातील सदस्यांनी मारहाण केली असून या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. रायगडच्या म्हसळा माणगाव रोडवर कार आणि बाईकचा अपघात झाला. यात 1 जण ठार झाला, 1 जखमी आहे. इब्राहिम हल्दे असं मृत तरुणाचं नाव असून रफसिफ बगदादी असं गंभीर जखमी तरुणाचं नाव आहे. दादरच्या केळकर रोडवर पुस्तकांची डिलिव्हरी द्यायला आलेल्या तरुणानं 2 महिलांवर बॉलपेननं हल्ला केला. दोन्ही महिलांनी मराठीत बोलण्याचा आग्रह धरला आणि त्यामुळे बांगलादेशी तरुणानं या दोघींवर हल्ला केला. वर्धा जिल्ह्यातील पुलगाव इथल्या केंद्रीय दारुगोळा भंडारात 31 मे 2016 मध्ये लागलेल्या आगीत स्फोट झाल्यानं 19 जवानांना आपले प्राण गमवावे लागले. या 19 जवानांच्या कुटुंबियांपैकी 13 कुटुंबियांचा शहिदांचा दर्जा मिळावा यासाठीचा लढा सुरू आहे. मुख्यमंत्र्यांचा दौरा आणि 12वीच्या परीक्षेची सुरुवात एकाच दिवशी असल्यानं मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. याचा परिणाम परीक्षा केंद्रांवर झाला. कॉपी बहादरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त अपुरा पडला. तर पुढील प्रवासाचे पैसे परत करण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आलाय. ही सुविधा 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. अनेकदा धोक्यामुळे पहिली ट्रेन उशिरा पोहोचल्यामुळे पुढची कनेक्टिंग ट्रेन चुकण्याचा अंदाज असतो आणि त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी रेल्वेचा हा निर्णय. नागपूर मेट्रो रेल्वेची ट्रायल रन नुकतीच झाली. 19 किलोमीटरचा मार्ग लवकरच प्रवाशांसाठी खुला होईल आणि यामध्ये खापरी ते सीताबर्डी हा 13 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 20 रुपयात आणि लोकमान्य नगर ते सुभाषनगर हा 5.5 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 10 रुपयात होणार आहे. परळीमध्ये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाननं आयोजित सामूहिक भव्य विवाह सोहळा पार पडला. याला मुख्यमंत्री फडणवीस, पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे, अक्षय कुमार यांनी हजेरी लावली. नागपुरात कालपासून 99 अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला सुरुवात झाली. वाजत गाजत ग्रंथ दिंडीने याची सुरुवात झाली. ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, मोहन जोशी यात सहभागी झाले. अरे जी गोष्ट आपल्याला 22 वेळा तरुणाईला याड लावणाऱ्या मिडलवेट नेकेड स्ट्रीट फायटर बाईक MT-09चं नवं व्हर्जन यामाहानं भारतात लॉन्च केलं. यामध्ये ग्राफिक्स आणि रंगसंगतीमुळे बाईकची शान वाढली आहे. 16,000 रुपयांनी याची किंमत जास्त म्हणजे 10.55 लाख रुपये असेल. पेरूमध्ये भूकंपाचे धक्के बसलेत. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. घरांची पडझड झाली आहे. अनेक घरांना तडे गेलेत. त्यामुळे नागरिक रस्त्यावरतीच रात्र काढतायत. रशियात जोरदार बर्फवृष्टी होती. सगळीकडे बर्फ पसरला. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या टपावर बर्फ साचतोय. बच्चे कंपनी मात्र यात मस्ती करतायत. एकाच महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानात मॅच खेळवायची की नाही असा संभ्रम आहे. या संदर्भातील निर्णय भारत सरकार घेईल असं विनोद राय यांनी म्हटलंय. पाकिस्तान विरुद्ध खेळण्यावरून मुद्दा आहेत. हरभजन गांगुली आणि अझरुद्दीननं खेळण्यास विरोध केलाय तर पाकला पराभूत करून पुलवामा हल्ल्याचा बदला घ्या असं मत सुनील गावस्कर आणि सचिन तेंडुलकरनं मांडलंय. पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळायचं की नाही याचा निर्णय सरकारनं घेतला पाहिजे. त्याचा विचार आपण करायला नको किंवा त्यावरती मत मांडायला नको असं कपिल देव यांनी म्हटलंय. सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धेत युवा फलंदाज यष्टीरक्षक ईशान किशननं एक इतिहास रचला. सामन्यात किशननं फक्त 55 चेंडूत 8 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीनं 100 धावांची खेळी साकारली. भारतीय महिलांनी पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर 66 धावांनी दमदार विजय मिळवला. यामध्ये भारतानं प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या आणि याचा पाठलाग करताना इंग्लंडला फक्त 136 धावा करता आल्या. दिल्लीमध्ये होणाऱ्या नेमबाजीच्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं व्हिसा नाकारलाय. त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं यानंतर प्रमुख जागतिक स्पर्धा भारतात आयोजित करण्याविषयी भारताशी कोणतीही चर्चा केली जाणार नाही असा निर्णय घेतलाय.
सामाजिक विषमतेच्या विरोधात उभे ठाकून स्त्री शिक्षणाचा आणि पर्यायानं स्त्री मुक्तीच दार उघडणारे थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष लवकरच रुपेरी पडद्यावर येईल. आनंदी गोपाळ यांचा चित्रपट यशस्वीरित्या रुपेरी पडद्यावरती साकारणारे दिग्दर्शक समीर विध्वंस हे शिवधनुष्य पेलणार आहे. श्रीदेवी यांनी इंस्टाग्रामवरती सोशल नेटवर्किंग साईटवरती पोस्ट केलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. त्यात पती बोनी कपूर, मुलगी खुशी कपूर आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबत श्रीदेवी दिसतात, कारण उद्या त्यांचा पहिला स्मृतिदिन आहे. अभिनेत्री आणि स्तंभलेखिका पूजा बेदी हिला तिच्या घटस्फोटानंतर 15 वर्षांनी माणिक कॉन्ट्रॅक्टरच्या रूपात आपला प्रिन्स चार्मिंग सापडला. लवकरच दोघे लग्नबंधनात अडकणार आहेत. पूजा आणि माणिक यांचा साखरपुडा व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर झाला. याच दिवशी 2003 मध्ये पूजाचा घटस्फोट झाला होता आणि आपला पहिला पती इब्राहिम फर्निचरवाला याच्याशी पूजाचं 1990 मध्ये लग्न झालं होतं. बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम बुधवारी नेपाळहून चक्क व्हीलचेअरवरती भारतात आला. ऐन तारुण्यात सोनूला व्हीलचेअरवरती पाहून त्याच्या चाहत्यांना धक्का बसला.